सो हॅलो गाईज, मी श्रमिका. तर आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षाचा पहिला दिवस. तर विचार केला की काहीतरी नवीन सुरुवात नववर्षीच करावी. सर्वात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आज देवाची पूजा वगैरे करून घेतली, स्वामींची पूजा केली आणि त्याला तोरण वगैरे लावून घेतलंय. आणि सो गाईज, ही बघा, ही आहे आपली गुढी. घरी छोटीशीच गुढी उभारली आहे, पण मस्त दिसते ना गाईज. ही आपली गुढी आहे. आणि मला माहीत आहे तेवढं की गुढीपाडवा हा चैत्र प्रतिपदेला चालू होतो आणि गुढीपाडव्यानंतरच आपले सगळे मराठी नववर्षाचे सगळे सण चालू होतात. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा आपला पहिला सण असतो. काहीच पूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि पूजा वगैरे करून आपण बाहेर आलो आहोत. तर मला सांगायचं असं आहे की मी आता FY फर्स्ट इयर डाटा सायन्स करते आहे. तर सोबतच मला ड्रॉइंग, पेंटिंग, स्क्रिप्टिंग करायला खूप आवडतं. माझ्या आधीच्या ड्रॉइंग्स आणि पेंटिंग्स तुम्ही बघितल्याच असतील. तर हीच माझी ड्रॉइंगची दाखवण्यासाठी मी हे चॅनल सुरू केलं आहे. तर तुम्हाला माझ्या ड्रॉइंग्स व्हिडिओज का वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. तर गाईज, सणासुदीला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे जेवणाचा. जेवणाला काय बनवायचं. तर आधी सुचत नव्हतं काय बनवू. नंतर मम्मीला विचारलं. मम्मी बोलली की कडधान्याची भाजी कर कोणीतरी. मग आता कोणतं कडधान्य, म्हणजे मला तर सगळेच कडधान्य आवडतात. त्यामुळे आता ठरवलं आहे की कडधान्य मिक्स भाजी करते. बघूया आता कशी होते. टाकलं आता हे कडधान्य सगळं टाकलं. छोले, शेंगदाणे, मूग, मटकी सगळे भिजायला टाकलेत. बघूया आता संध्याकाळी करूया भाजी. हाय गाईज, सो हे बघा, तुम्ही ते बघू शकता. मी इथे डाळीचा आणि भाजीचा कुकर लावून ठेवला आहे आणि फोडणीच्या तयारीसाठी मी सगळं कापून ठेवलं आहे. कांदा टमाट्याची प्युरी केली आहे भाजीसाठी. तर बघूया फोडणी कशी देते आता मी. सो हाय गाईज, आता आपण फोडणी देतो आहे भाजीला. हे मी 2 चमचे तेल टाकलं आहे. तेल चांगलं तापू दे. आणि माहिती आहे, तेल चांगलं तापलं ना तर फोडणीसुद्धा खूप चांगली होते भाजीसाठी. तर आता तेल चांगलं तापेल. आणि आता माझ्या लक्षात आलं की मी मिरची कापायलाच विसरली होती, जी की मला फोडणीत टाकायची. आता ती मिरची कापून घेते आता चांगली. तेल पण तापलं आहे. तर आता आपण 1 चमचाच राई टाकूया. ही गेली राई. राई फुटायला लागली ना की समजायचं हां तेल तापलं आता चांगलंच. हा कढीपत्ता. आता कढीपत्ता जास्तच उडतोय, त्यामुळे मी मिरची आहे ना ती चमच्यामध्ये घेऊन टाकते. आणि मला ना असंच टाकायला खूप आवडतं, म्हणजे आवडत नाही, पण ते तसं टाकलं ना थोडा पण सेफ फील करतो ना. खूप उडते आता अंगावर ते. तर हे बघा, तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार झाली आहे. कडधान्य मिक्स भाजी. आणि मी ना नंतर तडकासुद्धा दिला होता. तेजपत्ता, लाल बेडकी मिरची टाकून वगैरे. हे बघा, हा तेजपत्ता आणि मिरची मस्तपैकी वरती ठेवली आहे छान दिसावी. आणि वरती गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. मस्त दिसते भाजी आणि सुगंधसुद्धा खूप मस्त येतो आहे. सो हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर काल होता गुढीपाडवा. काल आपण गुढी उभारली आणि त्यानंतर मी एक पेंटिंग करायला घेतलेली. सो ती पेंटिंग मी संध्याकाळी अचानक बाहेर जावं लागल्यामुळे ती पेंटिंग इनकम्प्लीट झाली आहे थोडीशी. ही बघा इतकी झाली आहे. आता हिचा पार्टचा बॅकग्राऊंड आणि डिटेलिंग बाकी आहे. तर पेंटिंगचा व्लॉग तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. सो हा माझा फर्स्ट व्लॉग होता. हा तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. बाय, स्टे ट्यून.